पनवेल महानगर पालिका ने देश में पहली बार एआई तकनीक का उपयोग करके आवारा कुत्तों और बिल्लियों का सर्वेक्षण किया, जो रैबिज मुक्त शहर बनाने में मदद करेगा। पनवेल महानगर पालिका ने एक ऐतिहासिक पहल की शुरुआत करते हुए देश में पहली बार कृत्रिम बुद्धिमत्ता तकनीक का उपयोग कर आवारा कुत्तों और बिल्लियों पर सर्वेक्षण पूरा किया है। इस सर्वेक्षण का उद्देश्य शहर को रैबिज मुक्त बनाना है। रिपोर्ट्स के अनुसार 40% आवारा कुत्तों की नसबंदी की जा चुकी है, जिससे उनकी संख्या को नियंत्रित करने में मदद मिली है। इस सर्वेक्षण के बाद महानगर पालिका ने कुत्तों और बिल्लियों को टीका लगाने और कृमि मुक्त करने की दिशा में अगला कदम उठाने की योजना बनाई है। पनवेल महानगरपालिकेने भटके कुत्रे आणि भटक्या मांजरी यांचं एक सर्वेक्षण नुकतंच पूर्ण केलंय। मुळामध्ये हे भटके जनावरांबाबतीमध्ये प्राणीप्रेमी संघटना, प्राणीप्रेमी नागरिक आणि इतर नागरिक यांचा थोडासा याच्यामध्ये मतमतांतर असल्याने मुळामध्ये ह्या प्राण्यांचं एक सूक्ष्म नियोजन करणे आणि केंद्र सरकारचा रेबीज मुक्त भारत या अभियानाअंतर्गत रेबीज मुक्त पनवेल करणे ह्या खरं सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश होता। यामध्ये आपण शहराचे 195 विविध भाग करून त्याच्यामध्ये प्रभागनिहाय आपण 3 दिवस सर्वेक्षण करून एआयच्या माध्यमाने सायंटिफिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला ह्या 195 भागामध्ये कुठल्या भागामध्ये किती भटके कुत्रे आहेत याचं एक आपल्याला आकडेवारी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा पुढील सर्वेक्षण 5 वर्षांनी करण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आत्ताच्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली संख्या, 5 वर्षानंतरची आढळलेली संख्या याचा एकत्रित डेटा उपलब्ध होईल आणि आता आपण जे निर्बीजीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत। आता ह्या सर्वेक्षणामध्येच एक सांगण्यात चांगली गोष्ट अशी वाटते की गेल्या 8 वर्षांपासून महानगरपालिका जे निर्बीजीकरण करत आहे, तर या सर्वेक्षणामध्ये एक चांगली गोष्ट अशी आढळून आली की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पपीज जे आपण लहान पिल्लं म्हणतो आणि यंग डॉग्स म्हणजे आपण जे तरुण कुत्रे म्हणतो यांची संख्या 10%च्या आतमध्ये आहे। याचा अर्थ निर्बीजीकरणाचे दृश्य परिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत आणि आता आपल्याला निर्बीजीकरण न झालेले जे संख्या आहे ते संख्या फोकस करून त्याच्यावरती आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करता येणार आहे। मुळामध्ये भटके कुत्रे जे आहेत किंवा भटके मांजर जे आहेत, आता हे जे आपले समाजातील घटक आहेत त्यांना त्रास न होणे आणि यांच्याकडून नागरिकांना उपद्रव न होणे याचा एक समन्वय साधण्याचा हा एक पालिकेचा प्रयत्न आहे आणि यासाठी केलेले सर्वेक्षण आहे। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांची साधारण 19,000 इतकी संख्या आढळली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 40% पेक्षा जास्त 44% निर्बीजीकरण झालेले भटके कुत्रे आढळले आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे याच्यामध्ये पपीज आणि यंगची संख्या कमी असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला ही निर्बीजीकरणाचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील। खरं तर पशुगणना ही केंद्र शासनामार्फत ही पिरियडिकली घेतली जाते। या वर्षीची पशुगणना देखील सुरू आहे आणि यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रथमच समावेश केंद्र शासनाने केलेला आहे। त्यामुळे भटके कुत्र्यांची पशुगणना होणार आहे यावर्षी केंद्र शासनामार्फत, परंतु एआयच्या मदतीने सायंटिफिक जे पशु म्हणजे भटके कुत्र्यांची गणना जी आहे ती मात्र प्रथमच महानगरपालिकेने केली आहे आणि यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे एका कुत्र्याचे आपण 5 ते 6 वेगवेगळ्या अँगलने फोटो घेऊन, याचं कारण असं की हेड काउंट करताना मोजणी करताना डुप्लिकेशन होऊ शकतं, परंतु एआयच्या माध्यमातून केल्यामुळे त्याच्यामध्ये विरुक्ती होणार नाही आणि एकच प्राणी दोनदा गणला जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे। तर अशा प्रकारचं एआयच्या माध्यमातून केलेलं हे सर्वेक्षण प्रथमच झालेलं आहे। अशा करणाऱ्या संस्थेने ज्या संस्थेने हे शोधून काढलंय त्या संस्थेने देखील हा क्लेम केलाय की भारतामध्ये हे सर्वेक्षण पहिल्यांदाच झालेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन हे आंतरराष्ट्रीय पेपर सादर करून हे पुढील जे त्यांची कॉन्फरन्स होईल त्याच्यामध्ये देखील मांडणार आहेत। प्राण्यांसाठी पनवेल महानगरपालिका पहिल्यापासून प्रयत्नशील आहे। आपली महापालिका जशी स्थापन झाल्यापासून तत्कालीन आयुक्त महोदयांनी, उपायुक्त महोदयांनी देखील विविध निर्णय घेऊन आपण वेगवेगळी कामगिरी करत आहोत। याच्यामध्ये आता पुढील टप्पा असणार आहे की प्राण्यांसाठी दवाखान्याची सोय करणे, परंतु एका ठिकाणी दवाखान्याची सोय केल्यानंतर इतर नागरिकांना त्यांचे श्वान असतील किंवा आसपासचे भटके कुत्रे त्यांना वाहतूक करून त्या ठिकाणी आणावं लागतं। याचा विचार करून आपण शहरामध्ये 2 फिरते दवाखाने सुरू करत आहोत। त्याची आता प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। पुढील 8 ते 10 दिवसामध्ये फिरते दवाखाने सुरू होतील। यामध्ये प्रभागनिहाय वार आणि वेळ निश्चित करून त्या ठिकाणी ते वाहन उपलब्ध असेल, त्या भागातील पाळीव प्राणी आणि जे आजारी भटके प्राणी असेल त्यांच्यावरती उपचार करण्यात येतील।